नमस्ते. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सतत अडथळे येत असेल, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पितृदोष असू शकतो. अशा वेळेला तुम्ही काय करायला पाहिजे? तर एकतर पहिल्यांदा तुम्हाला पितृदोष निवारण करायला पाहिजे. मी स्क्रीनवरती तुम्हाला पितृदोष निवारण मंत्र देत आहे. तर तो तुम्ही YouTubeवरनं सर्च करू शकता आणि तो तुम्ही ॲटलीस्ट दिवसातनं 108 वेळा त्याचा मंत्र उच्चार ऐकू शकता किंवा चांट करू शकता. त्यानंतर वर्षातून एकदा वर्षश्राद्ध तुम्ही व्यवस्थित करू शकता. पितरांच्या नावाने अन्नदान करणं, पितराच्या नावाने वस्त्रदान करणं हे तुमच्यासाठी बेनिफिशियल राहू शकतं. पॉसिबल झालं तर पितरांचे जे फोटो आहेत हे घरामध्ये साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेमध्ये लावायचे आहेत. पितरांचे फोटो तुम्हाला कधीही देवांच्या बाजूला लावायचे नाही आहेत. धन्यवाद. नमस्ते. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सतत अडथळे येत असेल, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पितृदोष असू शकतो. अशा वेळेला तुम्ही काय करायला पाहिजे? तर एकतर पहिल्यांदा तुम्हाला पितृदोष निवारण करायला पाहिजे. मी स्क्रीनवरती तुम्हाला पितृदोष निवारण मंत्र देत आहे. तर तो तुम्ही YouTubeवरनं सर्च करू शकता आणि तो तुम्ही ॲटलीस्ट दिवसातनं 108 वेळा त्याचा मंत्र उच्चार ऐकू शकता किंवा चांट करू शकता. त्यानंतर वर्षातून एकदा वर्षश्राद्ध तुम्ही व्यवस्थित करू शकता. पितरांच्या नावाने अन्नदान करणं, पितराच्या नावाने वस्त्रदान करणं हे तुमच्यासाठी बेनिफिशियल राहू शकतं. पॉसिबल झालं तर पितरांचे जे फोटो आहेत हे घरामध्ये साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेमध्ये लावायचे आहेत. पितरांचे फोटो तुम्हाला कधीही देवांच्या बाजूला लावायचे नाही आहेत. धन्यवाद.